हॅलो फ्रेंड्स. तर ही बघा साडी ना माझ्या आईने साडी घेतलेली आहे तिला. तर ती ना ब्लाऊज शिवण्यासाठी माझ्याकडं पाठवून दिलेली आहे. तर हे बघा खूप अशी छान साडी आहे आणि खूप छान पण कलर आहे, चापून चुपून बसणार आहे. आणि त्याचा मला पीस कट करायचा होता आणि तो अस्तर आणायचं होतं त्याला आणि मग ते मी शिवणार होते. तर मग इथे मी ना तो पीस कट करून घेतला आणि अस्तर आणायला जाणारच होते. तेवढ्यात एक ना शेजारी राहती भाभी ती घरी आली होती आणि तिचं एक ब्लाऊज बिघडलं होतं. तर तिने ना ब्लाऊज बिघडलं होतं, तिला शिवता येत असून आहे ना म्हणजे तिच्याकडून खूप बिघडलं होतं. तर माझ्याकडे घेऊन आली आणि मला अस्तर आणायला जायचं होतं तर ते कॅन्सल झालं आणि खूप वेळ त्याच्यातच माझा गेला आणि जेवण पण खूप उशिरा केलं. 2 वाजल्या ह्या तिच्याच कामामध्ये आहे ना. आणि मदत करावं पण इतकी पण करू नये की माझ्या चांगलं आलं ते. आणि खूप वेळ पण गेला आणि जेवायला पण टायमिंग नाही भेटला. मग आम्ही जेवण केलं. मग नंतर संध्याकाळी ना चहा वगैरे केला. आम्हाला जायचं होतं ग्राउंडला. मग चहा वगैरे पिऊन आहे ना घरात बसून बसून आहे ना हवा पण लागत नाही, खूप असं गरम होतं. आम्ही गेलो ग्राउंडला आणि हे बघा पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे फणस दाखवलं होतं किती छोटं होतं, आता खूप मोठं झालं. मुलं खूप छान खेळले ग्राउंडला आणि मग खूप म्हणजे खूप खेळले 1-1.5 तास. आणि मग संध्याकाळी म्हणले आम्हाला छोले भटुरे घ्यायचेत म्हणून मी आल्याच्या नंतर चणे वगैरे शिजायला टाकले आणि शिजून घेतले आणि छानपैकी अशी ना भाजीला फोडणी देऊन घेतली. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण सगळ्या गोष्टी अशा मस्तपैकी फ्राय करून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये ना सगळे मसाले वगैरे टाकून दिले आणि मग मस्तपैकी भाजी बनवून घेतली. आणि खूप दिवस झालं हर्ष बोलत होता माझा मोठा मुलगा की बनव बनव, आणि बनवणं झालंच नाही आहे. आणि तो बोलायचा पण मी म्हणायचे नंतर बनवू, तर झालंच नाही बघा. तर आज आहे ना मग मी म्हणले त्याला बनवून चारूयाच, काय मोठा विषय नाही आहे. मग छान लागते ही भाजी आणि खूप छान झाले होते बघा. आणि मस्तपैकी अशी बनवून घेतली आणि जरासं तिखटच बनवली होती म्हणजे छान लागते. आणि एकदम चमचमीत झणझणीत अशी भाजी तयार झाली होती. थोडेसे बटाटे पण टाकले होते, मग पुऱ्या वगैरे नाही का सगळं झालं होतं. मग त्यांना जेवायला द्यावं म्हटलं. आणि हे ना मैद्याचं बनवलं होतं बघा मी. आणि मग आहे ना मैद्याचं पीठ मळवण्यासाठी ना मी हे केलं, काय बोलतात, तेल ना एकदम कडकडीत गरम करून घेतलं होतं. आणि मग छान असं सगळं मिक्स करून मीठ वगैरे टाकून आहे ना एकदम छानपैकी असं ना थोडंसं घट्टसर मळून घेतलं होतं. आणि बरेच वेळ त्याला असं ना तेल वगैरे मिक्स करून घेतलं. मग त्याचा गोळा बनवून घेतला, थोड्या वेळ ठेवला आणि मग पुऱ्या बनवायला घेतल्या. आणि पहिली वेळेसच मी मैद्याच्या पुऱ्या बनवते, नंतर गव्हाच्याच पिठाच्या बनवत असते आणि खूप छान लागल्या. आणि गव्हाच्या पिठाच्या तर एवढ्या कुरकुरीत होत नाहीत, पण ह्याच्या झाल्या छानपैकी. असं पीठ मळून घेतलं आणि मग पुऱ्या पण लाटून घेतल्या आणि जेवढ्या खायच्या तेवढ्या तळून घेतल्या बघा. खूप छान झाल्या.